पैसा जगभराचे चलन, आर्थिक जीवनाचे दळणवळण, पैशाला ना जात ना धर्म, पोटासाठी असतात सर्व कर्म. नमस्कार मित्रांनो, डांगण हुला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा आदिम स्वागत. मित्रांनो, बरेच दिवस झाले, महिन्याला पुढे दिवस झालेत आपल्याला व्हिडिओ बनवायला म्हणजे टाईम भेटला नाही. तर बरेच प्रेक्षक आपल्या व्हिडिओची कदाचित वाटही पाहत असतील. पण मित्रांनो, आवणी चालली होती आमची, भात आवणी चालली होती, अजून बरीच कामं बाकी होती आणि ते कामं करता करता मित्रांनो व्हिडिओ बनवायला टाईम भेटत नव्हता. त्याच्यातच आमच्या गावाकडे मित्रांनो रेंजचा लय प्रॉब्लेम आहे आणि रेंज म्हणजे भेटत नाही. त्याच्यात पाऊस वारा पाणी चालू आणि एखाद्या टेकडीवर बसायला लागते मित्रांनो. आणि रात्री अपरात्री वाऱ्या पाण्यात एखाद्या टेकडीवर किती जाऊन बसायचं. दिवसभरही माणूस वैतागतो कामधंद्यामध्ये आणि रात्री बेरात्री व्हिडिओ अपलोड करण्यासाठी एखाद्या टेकडीवर जाऊन बसायला लागते. मग एवढे झट्टे करण्यापेक्षा मग मित्रांनो काही दिवस व्हिडिओ बनवायला आपण थांबलो होतो. तर मग आज असंच म्हटलं, आपले काही प्रेक्षक आपली वाट पाहत असतील, तर मग आज पुन्हा आपण शेताकडे आलो आहे मित्रांनो. ह्या हिरव्यागार निसर्गामध्ये, ह्या झाडांमध्ये इथून वळ जातोय. हा सगळा वळ चालला आहे आणि इथं आपण ह्या निसर्गामध्ये आलो आहे मित्रांनो. आपल्याकडं खूप छान असा निसर्ग आहे, हिरवगार वातावरण, गवत, सगळं काही अगदी मनमोहक असा निसर्ग आहे. तर मित्रांनो, फिरत फिरत आपण आता डायरेक्ट वळाच्या कडाला आलो आहे. पाण्यामुळं, या वळाच्या पाण्यामुळं आवाज थोडा कमी जास्त होईल. वळाच्या कडाला आलो आहे, याच्यामध्ये थोडेसे बारीक बारीक मासे आहेत. पण मग ते मासे आहेत ना मित्रांनो, धरायला आता अवघड आहे बरं का. कारण अख्ख्या मे महिन्यापासून हा वळ चालू आहे. मध्ये तर जास्त पाऊस होता तेव्हा तर पुरच होता. पण मग हे मासा आता धरता येणार नाही. वळ अख्ख्या मे महिन्यापासून वाहतोय. भरपूर पाऊस झाला यावर्षी. हे पहा, इथे एक बारीकसा असा मस्त असा धबधबा आहे आणि मस्त असं निसर्गाचं हे वातावरण आहे. या निसर्गाच्या वातावरणामध्ये मित्रांनो फिरत फिरत आपल्याला आठवली एक कविता. आता ती कविता आपण या निसर्गामध्ये सादर करणार आहे. तर मित्रांनो, मी जेव्हा बेस्टमध्ये मुंबईला कामाला होतो ना, तेव्हा माझा मित्र राजेश कोकणे आणि आम्ही एकत्र राहायचो. आणि त्यावेळेस तो मुंबईची धावपळ आणि पैसा. तर मग माझ्या मित्रांनी राजेश कोकणे यांनी एक कविता त्यावेळेस लिहिली होती मित्रांनो. तर पैसा जगभराचे चलन, आर्थिक जीवनाचे दळणवळण, पैशाला ना जात ना धर्म, पोटासाठी असतात सर्व कर्म. हर व्यवहारात लागतो पैसा, कसा जपावा जीवनाचा वारसा. पैशासाठी भेटी गाठी, तर कधी व्यवहारात करती दमदाटी. निसर्गाचे मोल किंमत झाले, हाती असून व्यर्थ झाले. पैशाला मान सन्मान मिळाला, अंगी विविध कला पैशाला भाळला. पैशासाठी जप तप कर्मकांड, चोरी मावाली आणि हत्याकांड. व्यवस्थेच्या विविध कर प्रणाली, त्यात भ्रष्टाचाराची बंदिस्त खोली. वाढले जागतिकीकरणाचे जाळे, व्यापार नीतीत भांडवलदारांचे सोळे. दरडोई उत्पन्न लादले, दारिद्र्यरेषेचे प्रमाण वाढले. भौतिक सुखाची आस लागली, नैराश्य व्यसनात पिढी बुडाली. वाममार्गाकडे दुनिया वळली, स्वार्थी आमिषाने व्याकुळ झाली. पैशाविना जीवन सुना, तिजोरीत मात्र भरलाय कोणान कोणा. पोटासाठी भीक मागतानाही
कला दावली जाते, भांडवलदारांच्या व्यवहारात पावली पावली जोडली जाते. पैशासाठी खऱ्याचं खोटं सर्रास होतं, पण पैशाचं सोंग करताच येत नसतं. शेवटी काय तर पैसा झाला मोठा, गरिबीला नाही तोटा. अशी ही कविता मित्रांनो माझे सहकारी राजेश कोकणे यांनी त्यावेळेस लिहिली होती. तर अशी ही कविता. कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. नमस्कार.